नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण या इथेनॉइक आम्लाच्या अभिक्रियांचा सारांश बघूया। तर मग बघा, इथेनॉइक आम्लामध्ये कार्बोक्सिलिक आम्ल हा क्रियात्मक गट असतो। तसेच त्यामध्ये 2 कार्बन अणू असल्यामुळे त्याला इथेनॉइक आम्ल म्हणतात। मग आता पहिली अभिक्रिया बघा। या अभिक्रियेमध्ये आपण इथेनॉइक आम्लाची मिथेनॉल या अल्कोहोल सोबत आम्लाच्या उपस्थितीत अभिक्रिया घडवून आणतो। मग इथे काय होणार, तर हे आम्ल या ठिकाणचा एक हायड्रोजन आणि या ठिकाणचा OH काढून आपल्याला H2O म्हणजे पाणी बनवायला मदत करेल। मग हे तुम्हाला पुढील सर्व अभिक्रियेतही दिसेल। आता काय उरते, तर ते म्हणजे CH3COO, कारण यामधून एक हायड्रोजन काढला जातो आणि त्याला या मिथेनॉल मधील CH3 गट जोडला जातो। मग आता या तयार झालेल्या संयुगाला किंवा या रेणूला ईस्टर असे म्हणतात। ईस्टर म्हणजे असे कोणतेही रेणू ज्यामध्ये एक COO गट असतो आणि त्याच्या दोन्ही बाजूला काही कार्बनच्या शृंखला जोडलेल्या असतात। मग या कार्बनच्या शृंखला लांबच लांब सुद्धा असू शकतात। हे ईस्टर सुगंधी वासाचे संयुग म्हणून ओळखले जाते की ज्याचा वापर परफ्यूम मध्ये म्हणजे अत्तरांमध्ये किंवा मग बॉडी स्प्रे मध्ये केला जातो। तसेच या अभिक्रियेला ईस्टरीकरण अभिक्रिया म्हणून ओळखली जाते, कारण ती आपल्याला ईस्टर तयार करून देते। मग आता इतके तुम्हाला समजले असेल, तर मग आता आपण पुढे बघूया। आता या विशिष्ट ईस्टरची आपण NaOH सोबत अभिक्रिया घडवून आणणार आहोत। मग इथे काय होणार, तर बघा, सोडियम हा खूप अभिक्रियाशील धातू असल्यामुळे तो CH3 गटाला बाहेर काढतो। मग इथे आपल्याला काय मिळेल बरं, तर आपल्याला मिळेल CH3COONA आणि मग आणखी काय मिळेल ते बघा। हा CH3 या OH सोबत एकत्र येऊन पुन्हा आपल्याला मूळ अल्कोहोल म्हणजेच मिथेनॉल मिळेल। म्हणजेच आपल्याला इथे अल्कोहोल परत मिळते। त्यानंतर बघा, हा जो रेणू आहे त्याला कार्बोक्सिलिक आम्लाचा सोडियम क्षार असे म्हणतात। त्याने आपले हायड्रोजन गमावले आहे आणि आता ते क्षार झाले आहे आणि हे साबण बनवण्यासाठी उपयुक्त आहे। म्हणूनच या अभिक्रियेला सॅपोनिफिकेशन अभिक्रिया असे म्हणतात। त्यानंतर मग आता आपण पुढील अभिक्रिया बघूया। यामध्ये आपण इथेनॉइक आम्लाची थेट या NaOH सोबत अभिक्रिया करणार आहोत। मग तुम्हाला काय वाटते इथे काय होणार, तुम्ही थोडा थांबा आणि यावर विचार करा बरं। तर इथे सुद्धा अगदी आपण आधी पाहिल्याप्रमाणेच होईल। मग बघा, पुन्हा हा सोडियम अतिशय अभिक्रियाशील असल्यामुळे तो यातील या हायड्रोजनला बाहेर काढून टाकेल व स्वतः त्याची जागा घेईल। त्यामुळे आपल्याला इथे काय मिळेल हे तुम्ही आता ओळखलेच असेल, बरोबर ना। तर मग आपल्याला इथे सुद्धा CH3COONA मिळते, म्हणजेच पुन्हा कार्बोक्सिलिक आम्लाचे सोडियम क्षार। तसेच हा हायड्रोजन व एथिल OH एकत्र येऊन पाणी तयार होते। मग हे जवळजवळ या अभिक्रियेसारखेच आहे, बरोबर ना। मग चला आता पुढची अभिक्रिया पाहूया। यावेळी आपण या इथेनॉइक आम्लाची सोडियम कार्बोनेट सोबत अभिक्रिया केली तर मग काय होईल बरं, पुन्हा एकदा तुम्ही यावर विचार करून बघा। अगदी जवळपास यासारखाच परिणाम होणार आहे। तर मग बघा, हा सोडियम पुन्हा या हायड्रोजनला बाहेर काढेल आणि त्याची जागा घेईल। त्यामुळे आपल्याला पुन्हा तेच मिळेल CH3COONA। पण यावेळी आपल्या समीकरणात कार्बोनेट म्हणजेच CO3 आहे आणि इथे हा हायड्रोजन आहे। मग इथे कोणती संयुगे तयार होऊ शकतात, तर मग इथे आपल्याला कळते की येथील हायड्रोजन आणि इथल्या ऑक्सिजन पासून H2O म्हणजेच पाणी तयार होऊ शकते। पण बघा, इथे कार्बन सुद्धा आहे। तर मग कार्बन पासून मिळणारे सर्वात सामान्य रेणू कोणते बरं, तर इथे आपल्याला कार्बन डायऑक्साईड सुद्धा मिळते। म्हणजेच या अभिक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होतो। आता अर्थातच हे समीकरण अजून संतुलित नाही, कारण इथे सोडियमचे 2 अणू आहेत आणि इथे फक्त सोडियमचा एकच अणू आहे। म्हणून आपण याला 2 ने गुणूया। असं केल्यावर आपल्याला इथेही 2 ने गुणावे लागेल। मग त्यानंतर आपण पाहू शकतो की आता हे समीकरण संपूर्णपणे संतुलित झाले आहे। मग आता आपण या शेवटच्या अभिक्रियेकडे जाऊया। यामध्ये इथेनॉइक आम्लाची सोडियम बायकार्बोनेट सोबत अभिक्रिया झाली तर काय होते, तर मग इथे सुद्धा फारसे काही बदलणार नाही। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ थांबून स्वतःहून प्रयत्न करून बघा बरं। तर मग बघा इथे काय होणार, तर मग पुन्हा हा सोडियम या हायड्रोजनला बाहेर काढणार आणि त्याची जागा घेणार। मग आपल्याला पुन्हा CH3COONA म्हणजेच कार्बोक्सिलिक आम्लाचा सोडियम क्षार मिळेल।
त्यानंतर आपल्याला काय मिळेल? मग बघा पुन्हा एकदा इथे एक हायड्रोजन बाहेर पडतो आणि इथेही एक हायड्रोजन आहे, त्यामुळे H2O म्हणजे पाणी मिळते आणि पुन्हा इथे कार्बन आहे, तर आपण सांगू शकतो की इथे कार्बन डायऑक्साईड मुक्त होईल. यावेळी हे समीकरण संतुलित आहे. इथून हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळून H2O तयार होते आणि कार्बन डायऑक्साईड मुक्त होते, तर सर्व काही व्यवस्थित अगदी संतुलित दिसते. आणि म्हणून इथे एक समान कल असा आहे की या इथेनॉइक आम्लातील या OH मधला हा बिचारा हायड्रोजन सतत बाहेर काढला जातो आणि त्यामुळे आपल्याला अशी वेगवेगळी मनोरंजक उत्पादिते मिळतात. तर मग ह्या व्हिडिओमध्ये इतकेच. धन्यवाद.